तेजोमयी देशपांडे आणि मी पूजा सावंत. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही सगळेजण इकडे जमलेला आहात साटलोट पण सगळं खोटं या धमाल सिनेमाच्या ट्रेलर रेझर साठी. धमाल ट्रेलर रेझर साठी तेच ते असं म्हणायचं आहे तिला. तर अजून सिद्धू वगैरे आला नाही, आपणच कार्यक्रमाला सुरुवात करूया. एक सेकंड होल्ड. अरे बापरे, अरे इकडे सगळी लोक आली आहेत, अख्खी इंडस्ट्री जमली. तुम्ही आमच्यावर वाटेल ते काय बोलताय? तुम्ही होता वाटेल ते काय खरंच सांगा. मला सांग, आपण कधी सेटवर 1 मिनिट सुद्धा लेट आलोय का? तुझं मला माहिती नाही, पण मी कधीच लेट नाही गेलो. कारण कसं आहे, फिल्मचा हिरो आहे म्हटल्यावरती जरा एक ऍक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी असते. बाळा आलो ऑटोग्राफ थोडं. बाळा इकडे 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 ये ना. आजा. वॉट सोना आपलं सोना, झोप झाली? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरे, ह्या फिल्मचा हिरो मी आहे. अच्छा, श्रावणीताईच मला म्हणाली होती साईन करताना. नाही, तिनं तुला तसं सांगितलं असेल, पण पिक्चर मधला मूळ परफॉर्मन्स बघितल्यानंतर तिचं मत पूर्णपणे बदललं. हा, आता तिच्यामध्ये फिल्मचा हिरो मी आहे. नाही रे राजा, ऐक, तू अनेक सिनेमांमध्ये काम केलंस, पण तू हिरो असल्याचा, ऍक्टर असल्याचा एक गैरसमज आहे, अफवा आहे. हो, मला सांग, तू कधी 3D मध्ये दिसलायस? नाही बाबा, मी दिसलो. हिरो कोण? अच्छा, मी. हो, तात्या विंचूचा रोल तू केलं होतं सर. काय माहितीच नव्हतं आपल्याला. तात्या बिंसू नाही, मी त्या फिल्म मध्ये. हे बघ, काय ते वाटेल ते बोलू नकोस. तात्या बिंसू. हॅलो 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 हॅलो. हाय 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 हाय. पहिले तू हा टाळ्या, लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य फुललं, त्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की या सिनेमाचा मुख्य हिरो मी आहे. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तरी मी श्रावणीताईंना सांगत होतो, शोना बाबू करत हालात चढवत जाऊ नका. वाटेल ते गैरसमज होता त्याच्या स्वतःबद्दलचं. नाही, तरी बरं आहे मकरंद दादा नाहीये, नाहीतर तो म्हणायचा बुचनळ्याओ पिक्चरला माझंच नाव द्या. एक मिनिट, तुम्ही मस्करी करा, पण फॅक्ट रिमेन्स द फॅक्ट. या सिनेमाचा हिरो म्हणून मीच आहे. एक्झॅक्टली. सत्ता तो सत्ता. काय सत्ता नाही ग, सत्य ते सत्य असं म्हणायचं आहे तिला. तेच ते असं म्हणतीये ती. एक मिनिट, मला या सगळ्यांना सांगायला अत्यंत आनंद होतोय. या सिनेमाची कास्ट खूप चांगली आहे, पण श्रावणीताईंनी सगळ्यात आधी मला साईन केलं, कारण माझा फोन पटकन लागला असेल तिला, आय डोंट नो. आणि त्यानंतर मकरंद अनासपुरेनं साईन केलं, आणि त्यानंतर तोंडी लावायला कोणीतरी हवं म्हणून या दोघांना साईन केलं. त्यामुळे मुख्य पेपर आम्ही आहोत आणि सप्लिमेंट म्हणून हे दोघं तुम्हाला दिसणार आहे. नाही, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा साईन केलं असेल, काय आधीपासूनच आमच्या तारखांचा थोडा झोल होता. तर तुम्हाला आधी साईन केलं असेलच नक्की, पण श्रावणीताईच्या मते ही यंग फिल्म आहे ना, सो स्टारकास्ट सुद्धा यंग हवी होती. हा पुष्कर काका, ऐक जरा, यंग स्टारकास्ट. एक मिनिट, या आधी तू कधी मला काका म्हणून हाक मारली होतीस? नाही. मग आज या सगळ्यांच्या समोर काका का म्हणतोयस मला? पहिल्यांदा तसा दिसलाच नाही. घाबरे. अरे अजूनही मी यंग आहे. बघितलं? बघितलं. अशी जर तुम्हाला एकमेकांवरची कुरघोडी बघायची असेल तर साटलोट हा सिनेमा नक्की बघा आणि तुम्हाला सिनेमा नक्की आवडेल. एक मिनिट आधी, अरे हे प्रेस कॉन्फरन्स संपत असताना म्हणायचं असतं ते आधीच. आपण इथे कशासाठी जमलोत, या लोकांना काय दाखवायचंय हे जर नीट सांगितलं गेलं हे आधी असं म्हणाला, कारण कुरघोडी या शब्दाचं रिहर्सल तो 7 वेळेला आतमध्ये करत होता आणि त्याला माहिती नव्हता स्ट्रेस दिला. एनिवे एक मिनिट, सगळेजण बरोबर बोलताय, पण आता मूळ कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया का प्लीज? ट्रेलर बघूया का आपल्या सिनेमाचा? आणि मी आतली गोष्ट सांगतो, ह्या दोघांची अक्कल कशी असते बघा. आज कर्टन रेझर आहे म्हणून हे दोघंही दाढी न करता आलेले आहेत. या विनोदाबद्दल 2 मिनिटं मौन पाळूया. चित्रपटाचे म्युझिक डिरेक्टर्स आहेत आणि त्याचबरोबर या चित्रपटाचे कोरिओग्राफर द वन अँड ओनली युजे. या सिनेमाच्या तुमच्या अनुभवाबद्दल सांगा. त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की जर तुम्हाला वाटत असेल की
ह्या चित्रपटाचे हिरोज तुम्ही आहात तर ते खोटं आहे. खरे हिरोज आम्ही आहोत बिकॉज ह्या पुढचं क्रिएशन जे आपण बघणार आहोत ते आम्ही केलंय. सो क्या बात. वाह वाह वाह. ओके या म्युझिक लॉन्च आहे, बोलून घ्या. इट्स ओके. आम्ही काय बोलणार. खूपच एक्साइटिंग एक्सपिरियन्स होता बिकॉज ह्या फिल्मसाठी ज्या प्रकारची गाणी करायची होती द जॉनर वॉज ओनली व्हेरी एक्साइटिंग फॉर अस. कारण आय थिंक करतानाच आम्ही एवढी धमाल केली आहे ते तुम्हाला गाण्यांमध्ये पण ऐकायला मिळेलच. अँड पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा श्रावणीताईला भेटायला गेलो, फर्स्ट थिंग वी वर टोल्ड इज दॅट गेट रेडी टू रिवर्क. अँड वी वर लाईक ओके अच्छा आता लगता है 5, 6, 7 attempts लागणार आहेत टू क्रॅक इट. बट फॉर्च्युनेटली the first scratches that we played to her, and पहिल्यांदाच everyone from the team unanimously they liked the song. So it was a great feeling when, you know, coming from her saying that after so many films this is the first time that ever she's approved a scratch on the first hearing. So it was a great feeling. Yeah, very big thing for us. And I think this is one of the films की म्हणजे फुल टीम बरोबर फर्स्ट मीटिंगमध्येच एक जस्ट वाइब जमून गेलं. म्हणजे ऑफकोर्स यू गाइज आय तो नो यू ऑल फॉर इयर्स, तुम लोग तो मेरी जान हो. बट इवन विथ सई, श्रावणीताई म्हणजे पहिल्यांदाच त्यांना भेटल्यावर असं वाटलं की अरे और काम करना चाहिए इनके साथ. सो इट्स बीन अ लवली एक्सपिरियन्स फॉर अस. अँड नाव लेट्स हिअर इट फ्रॉम द वन अँड ओनली युजे. ॲक्च्युली इथे असलेल्या सगळ्यांनाच असं वाटतंय की ते हिरो आहेत म्हणून, पण ॲक्च्युली हिरो श्रावणी देवधर आहे मला वाटतं. आणि ताईंना मी ॲक्च्युली शुभेच्छा देतो कारण साटल लोटचं FB मध्ये एक पोस्टर आलं होतं, रिझर्व्ह बँक ऑफ झोल. ॲक्च्युली श्रावणीताईंची ही रिझर्व्ह बँक साटल लोटच्या निमित्ताने लॉन्च होते आहे आणि प्रेक्षकांचे सगळे जे काही पैसे आहेत ना ते बॉक्स ऑफिसमध्ये डिपॉझिट करून ते मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राला चकित करणार आहे आणि हे लॉन्च खूप मोठ्या पद्धतीने होणार आहे. मला ताईंबरोबर खूप थँक्यू ताई, पुन्हा मला बोलवलं. 14 वर्षानंतर हा माझा वनवास पूर्ण झाला आहे आज. कारण आपण 2000ला लेकरू केला होता आणि लेकरूनंतर 14 वर्षांनी मी ताईंबरोबर काम करतो. मला खूप बरं वाटलं. इट्स लाईक अ फॅमिली टू मी. लव यू ताई. आणि असंच मला बोलवत राहा. आणि मला तुमच्या पिक्चरमध्ये काम केल्याने मलाही आता हिरो झाल्यासारखं वाटतं आणि ह्यानी त्या पद्धतीने मला बोलवलं. वन अँड ऑनली सर. थँक्यू. यानंतर करेक्शन. हे आता जे रंगीत दिसत आहेत आणि स्वतःला हिरो वगैरे म्हणाले सगळे, पण आता तुम्ही ठरवा. पण ताईला आता ह्यांनी हिरो बनवलंय. ताई खरं तर हिरोईन म्हणून होती, तिने मला घेतलेलं हिरो म्हणून. पण मी तिला म्हटलं की तू डिरेक्ट करतेस, म्हटलं मी कॅमेराच करतो कारण की मला तुझ्याबरोबर कॅमेरा करायला जास्त आवडेल. आणि तो मी केला आणि खूप धमाल आली आहे. आमची बेस्ट टीम आहे ही आणि वंडरफुल फिल्म झालेली आहे. खूप हास्यास्पद, खूप मजा येईल सगळ्यांना. एवढंच बोलेन आता. ताई लव यू. जोरदार टाळ्या श्रावणीताईंसाठी. नमस्कार. मी थोडी इमोशनल आहे, काही चुकलं तर माफ करा. कारण हा चित्रपट देबूशिवाय हा पहिला चित्रपट माझा. म्हणजे मी इंडस्ट्री देबूमुळे जॉईन केली होती, त्याच्याबरोबर सगळे चित्रपट केले. आणि ॲक्च्युली हा चित्रपट आम्ही दोघं करणार होतो जेव्हा त्याला कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि देबूची इच्छा होती की मी हा चित्रपट कंप्लीट करावं. सो आय थँक ऑल ऑफ यू ऑल की एक छोटंसं बघितलेलं स्वप्न नवऱ्याबरोबर तुम्ही लोकांनी मला पुरं करू दिलं, सांभाळून घेतलं. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आय वॉज द ऑड मॅन आउट अमंगस्ट ऑल दीज यंग पीपल. कारण सगळे यंगस्टर्सच्या मध्ये मी एक 50+ ट्राईंग टू बी यंग. पण आय हॅव एन्जॉयड माय सेल्फ. आणि मला फिल्म सुरू व्हायच्या आधी माझ्या मुलीनी वॉर्निंग दिली होती की मम्मा तुला टेक्निक बदलायला लागेल, आता ओल्ड फॅशन टेक्निक चालत नाही. सो आय हॅव ट्राईड माय लेव्हल बेस्ट की यंग बनवून जरा टेक्निक बदलून, पण मी जे शिकले होते ग्रॅमर माझ्या गुरूंकडनं ते मेंटेन करायचं. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना हा चित्रपट आवडेल आणि आशीर्वादाच्या रूपाने हा चित्रपट बघा. कारण माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी हा चित्रपट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि उमेश, मी 14 वर्षांनी मराठी चित्रपट करते आहे.
त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आता सुरुवात करते. यांच्याबरोबर बाकीचे पण आर्टिस्ट आहेत जे आलेले आहेत, ज्यांना मी बोलू इच्छिते. प्लीज कम. अजितम जोशी, गॉट इज नेम रॉंग, सॉरी. अजितेम, कुठे आहे तू? होता इकडे. अजिंक्य जोशी, सॉरी. जयवंत वाडकरजी. अजिंक्य 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 कुठे गेला? अजिंक्य. कंचन पगारे आलेत का? भोचक लोकांनी मला न विचारता, म्हणजे प्रॅक्टिकली शॉट जेव्हा ऑन होता तेव्हा आदित्य सरपोतदार मी ऐकला ना, शॉक. असे आदित्य विल नॉट लाईक इट. म्हणजे नाही, काही होत नाही, त्याला जेव्हा कळेल तेव्हा पिक्चर असेल. आणि मी आदित्यची माफी मागितली. सरपोतदारची मुलगी असते पूजा सावंत. पूजा सावंत. त्याच्यामुळे मला माहीत नाही त्यांचं काय खुन्नस त्यांनी पिक्चरमध्ये काढलेलं आहे. आणि पिक्चरभर जयवंत पळत असतात. त्याच्यामुळे आधी आय डोंट नो, फॉरगिव्ह मी. आय होप यू टेक इट इन अ गुड स्पिरिट. आता सगळ्यात आधी मी बोलवते ज्यांच्यामुळे मला हे स्वप्न पुरं करता आलं, आमचे प्रोड्युसर अशोकजी. अशोकजी प्लीज कम. अशोकजी प्लीज कम. विदाउट यू. नितीनजी. नाही, स्वप्न पुरं करायला मदत करणं ही खूप दुसरी मोठी गोष्ट असते. अशोकजींबद्दल मी एवढेच 2 शब्द सांगेन की एकदा विश्वास टाकला ते एकदाही सेटवर आले नाही बघायला, जेवायला फक्त यायचे. त्यांना कुठलंही टेन्शन द्यायचं नव्हतं. आणि त्यांना जेव्हा सांगितलं की तुम्हाला रशेस, ते म्हणजे नाही, मी फायनल कॉपी बघीन. तर असा प्रोड्युसर प्रत्येक डिरेक्टरला मिळावा, म्हणजे मनापासून चित्रपट करतात. थँक्यू अशोकजी. थँक्यू नितीनजी. नितीनजी आले, थँक्यू. I would like to call co-producers of the film सई and शक्ती, ज्यांनी यंग लुक दिलाय. ज्यांच्या यंग लुकमध्ये, शक्ती प्लीज कम बेटा. त्यांना वाटलं होतं आईला जमेल की नाही यंग लुक द्यायला. सई वॉज व्हेरी नर्वस. तर ती सतत मला म्हणायची, मम्मा फॅशन इज चेंज. तर मी म्हणायची, बेटा मी इंटरफिअर नाही करत आहे फॅशनमुळे, तू फक्त कर. तर एक यंग लुक आणि एक्झिक्युशनला मदत करणारे हे दोघं, माझा खूपसा राग सतत ह्या दोघांवर निघायचा, कारण कोणते आपल्या घरातला माणूस पाहिजे. आणि देबू बघत असतील वरनं की फॅमिलीने आज कंप्लीट केलं त्याचं स्वप्न, की जावई मुलगी आणि मी मिळून हा चित्रपट कंप्लीट केला. आता आय विल कॉल ऑल द टेक्निशियन्स, ज्याच्याशिवाय स्क्रिप्टच तयार झाली नसती, असे आमचे शिरीष लाटकर. थोडं वेळ लागेल पोचायला. एस रायटर आहेत. आमचे साऊंड रेकॉर्डिस्ट विजय भोपेजी. जफरजी. भोपे दादांचं एक सांगेन, माझी जी हिस्ट्री होती रिवर्कची, मला वाटतं भोपे दादांपर्यंत खूप पोचली, कारण डबिंगला त्यांनी इतकं रिवर्क करवलं आहे सगळ्यांना. मग सगळे सांगून यायचे की आता 2 तासात डबिंग संपेल. कसलं 2 तासात? 4 तास सगळे रगडत बसायचे मी गेले तरी. त्याच्यामुळे भोपे काकांनी पण खूप छान काम केलं आहे. राजू साप्तेजी, आर्ट डिरेक्टर राजू साप्तेजी. अँड अबव ऑल आय वुड लाईक टू इन्व्हाइट शंकरजी ऑन द स्टेज, ज्यांनी ग्रेसफुली आमचं गाणं गायलं आहे, जस्ट टू कीप द मूड ऑफ द चिल्ड्रन अँड माय मूड गोईंग. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आता हे सगळे कोणी राहिलं नाही ना टेक्निशियन? राणेदादा राहिलेत आमचे प्रोडक्शन, ज्यांच्याशिवाय झालं नसतं. प्लीज राणेदादा, आज मान आहे तुमचा. जेवण वण सगळं वेळेवर यायचं, सगळं व्हायचं, मासे खेकडे सगळं मिळायचं आम्हाला. दॅट टीम इज हियर. प्लीज वॉच द सॉन्ग्स. सी आई थिंक एक बाप के लिए इससे बड़ी खुशी का मौका नहीं हो सकता है कि अपना बेटा म्यूज़िक दे रहा है पिक्चर का, और मुझे गाने का मौका मिला है उसमें. सो एज अ फादर दिस इज द बिगेस्ट हाई पॉइंट फॉर मी, दैट Siddharth and Somil was also, he's my nephew, but he's more like my son. And both of them, they've done a great job. And they are the future, they are the present. And they know music, they know technology, they're educated musicians. That's what I'm happy about.
एंड आई एम थैंकफुल टू यू मैम दैट यू हैव गिवन देम दिस. क्या ये रिस्की प्रोपोजिशन है, मतलब नए लोगों को चांस देना एंड फॉर सच अ बिग फिल्म. सो आई रियली थैंक यू दैट यू हैव गिवन देम एंड आई होप दैट दे हैव डन जस्टिस टू यू. इट लुक्स ग्रेट, साउंड्स ग्रेट एंड आई विश दिस एंटायर टीम ऑल द वेरी बेस्ट. आई थिंक एक बाप के लिए इससे बड़ी खुशी का मौका नहीं हो सकता है कि अपना बेटा म्यूज़िक दे रहा है पिक्चर का और मुझे गाने का मौका मिला है उसमें. सो एज अ फादर दिस इज द बिगेस्ट हाई पॉइंट फॉर मी दैट Siddharth and Somil was also, he's my nephew but he's more like my son, and both of them, they've done a great job, and they are the future, they are the present, and they know music, they know technology, they're educated musicians. That's what I'm happy about, and I'm thankful to you ma'am that you have given them this. क्या ये risky proposition है, मतलब नए लोगों को chance देना and for such a big film. So I really thank you that you have given them, and I hope that they have done justice to you. It looks great, sounds great, and I wish this entire team all the very best. आणि आशीर्वादची खूप गरज आहे, तरच आम्ही ही फिल्म उत्तम प्रकारे प्रेझेंट करू शकू. थँक्यू सो मच. सॉरी, या वी आर नाउ ओपन फॉर द मीडिया क्वेश्चन्स, बट फॉर द रेस्ट ऑफ देम आय सेड they have to, they're open to. Thank you so much.